नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी बनवत आहे खमंग अशी जवसाची चटणी. जवस आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते हे तर तुम्हाला माहीतच आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी जवस घेतली आहे. हे गावरान वाणाचे जवस असल्यामुळे याच्या बिया अगदीच लहान आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. सर्वात अगोदर हे जवस आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे, म्हणजे यातील खडे आणि कचरा वगैरे काढून टाकायचा आहे. आता कढई गरम करून इथे मी हे 1 वाटी जवस कढईत घातले आहे आणि अगदी मंद आचेवर हे जवस भाजून घ्यायचे आहे. इतके जवस भाजण्यासाठी साधारण 6 ते 7 मिनिटे लागतात. कलत्याने एकसारखे हलवत राहावे, म्हणजे हे एकाच बाजूने जवस भाजणार नाही. पहा, कढई गरम झालेली आहे आणि भाजताना लगेचच या जवसाच्या बिया उडू लागलेल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. कलत्याने एकसारखे हलवत हे जवस व्यवस्थित भाजून घ्यावे. लक्षात असू द्या की गॅसची फ्लेम शेवटपर्यंत अगदी कमीच ठेवावी, म्हणजे जवस खमंग भाजते. जवस खमंग भाजले की चटणी देखील अगदी खमंग होते. त्यामुळे जवस चांगले भाजणे महत्त्वाचे आहे. पहा, आता हे जवस 4 ते 5 मिनिटांनंतर व्यवस्थित असे भाजलेले तुम्हाला दिसत असेल आणि याचा कलर देखील थोडासा बदललेला आहे. आता 5 मिनिटे मंद आचेवर हे जवस मी चांगले भाजून घेतलेले आहे. याचा कलर देखील पूर्णपणे बदललेला आहे आणि या जवसाच्या बिया छान अशा फुललेल्या देखील आहेत. पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला सहजपणे दिसत असेल की या जवसाच्या बिया अगदी छान अशा फुललेल्या आहेत आणि त्या हलक्या देखील झालेल्या आहेत. एका ताटामध्ये हे भाजून घेतलेले जवस काढून घ्यावे. आता त्याच कढईमध्ये गॅस बंद करून 1 चमचा जिरे आणि 10-12 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि अगदी 1 मिनिटभर हे कढीपत्ता आणि जिरे चांगले भाजून घ्यावेत. लक्षात असू द्या की ते मी गॅस बंद केलेला आहे. अशा प्रकारे जिरे आणि कढीपत्ता व्यवस्थित भाजून घेतले म्हणजे त्याचा ओलसरपणा कमी होतो आणि चटणीमध्ये ते चांगले वाटले देखील जातात. आता 10 ते 15 मिनिटांनंतर हे जवस देखील छान असे थंड झालेले आहे. पहा, इथे मी तुम्हाला या जवसाचे बिया कशा प्रकारे फुललेले आहेत ते जवळून दाखवते. पहा, अशा प्रकारे हे जवस चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता इथे मी एका वाटीत हे भाजून घेतलेले जिरे आणि कढीपत्ता देखील काढून घेतला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले अर्धेच जवस घालावे. अर्धे जवस आपण नंतर वापरणार आहोत, कारण सर्व जवस एकदम मिक्सरमधून वाटून घेतले तर चटणी अगदी पावडर स्वरूपात तयार होईल आणि यामध्ये घातलेले साहित्य देखील व्यवस्थित वाटले जाणार नाही. म्हणून अर्धेच जवस अगोदर वाटून घ्यावे. आता यामध्येच भाजून घेतलेले जिरे आणि कढीपत्त्याची पाने देखील घालावीत. 10-12 लसूण पाकळ्या चिरून घालाव्यात. 1 चमचा मीठ आणि 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घालावे आणि मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हे जवस आणि यामध्ये घातलेले सर्व साहित्य चांगले वाटून झालेले आहे. आता उरवलेले बाकीचे अर्धे जवस देखील यामध्ये घालावे आणि मिक्सरमधून पुन्हा एकदा हलकेच फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे खमंग अशी ही जवसाची चटणी तयार झाली आहे. पहा, ही अगदी बारीक, अगदी पावडर स्वरूपात चटणी वाटलेली नाही, तर अगदी मोठ्या स्वरूपात ही चटणी वाटून घेतलेली आहे. त्यामुळे ही चटणी खाताना देखील अगदी खमंग लागते आणि जवस आपण अगोदर छानपैकी भाजून घेतली आहे, त्यामुळे ही चटणी महिनाभर व्यवस्थित टिकते देखील. अशा प्रकारे खमंग अशी जवसाची चटणी तयार झाली आहे.